आणि तिथूनही खऱ्या अर्थानं 16लाही प्रचाराचा नारळ फोडला जातो. आणि आता थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये, जिकडे मनोज जरांगे बोलत आहेत. ज्या धरणामुळे तुमचं प्रत्येक वर्षी नुकसान होते, त्या धरणाकडे एकदा बघा रे. काय ते नावच घेणं लय अवघड आहे. माझ्या पाठच व्हाय ना, ते 4-5 दिवस झाले मी पाठ करतो. त्याला म्हणा तू भिताड जरा खाली जाऊन दे तिकडे, मी बी येतो दुसऱ्या बारीन त्याचा भिताड जरा खाली सरकू आपण. जर आपलं एवढं वाटोळं होणार असलं तर उघड्या डोळ्याने कवर बघणार आहेत आपण. त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसले तर जनतेने काढला पाहिजे. आपण सगळेजण ताकदीने एकत्र येऊ, पण त्या धरणाचं काहीतरी सोयीला लावू. आता सरकार पंचनामे करण्यातच 2 वर्ष झाली. किती नुकसान झालं काय झालं तर दुसरा पूर येईल. पहिल्याच पुराची मिळाली की नाही काय माहित आणखी नाही. अरे मग कवर निवडून द्या तरी आणला टाकान पाडू काय थोडी घाणले दिवस. लोक जरा जागे करा, कारण कोल्हापूर खूप संकटात सापडले. सांगली सुद्धा त्यांनाही पूर्ण पुरानं त्यांच्या शेताचा कार्यक्रम झालाय. जर आपल्या आईबापाने कष्ट केलेत आणि ते पिकच उद्ध्वस्त होणार असलं, ज्याच्यामुळे होतंय त्याला ठेप्याला आणलं पाहिजे. हे आरक्षणाचा जरा विषय संपला ना, मी खरंच सांगतो, तुम्ही फक्त साथ द्या, त्या धरणाकडेच बघू आपण. मी पण येतो. कारण शेतात काहीच नाही राहिलं. एकीकडून आरक्षण नाही, दुसरीकडून शेती साथ देत नाही. शेतीनं थोडी साथ दिली तरी यांचं पाणी आपल्या रानात येते. म्हणजे बागायती झाली त्यांची आणि पिकं चालले आपले. पाणी आमचं, आमच्याच शेतात घुसविलंय त्यांनी. याच्यावरती बारकाईनं विचार आपण करणं गरजेचं आहे. आरक्षणाचा विषय सोडून द्या तुम्ही.